मेरा मेरा कुछ नहीं है, सब दिया हुआ उनका है, तेरा तुझको अर्पण, अशी या संताची भूमिका. आणि म्हणून आपले गुरुवर गुरुजींनी सुद्धा हीच भूमिका आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली. यादसाठी केला होता अट्टहास, कशासाठी एवढा अट्टहास? यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गुरुवावा. माऊल्यांनो, सगळ्यांना जी गती जन्माला आला त्याच दिवशी सगळ्यांचा दिवस, सगळ्यांची वेळ काळ ठरलेली आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शरणम. संसारे फलदुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे मूळ तू गोविंद बोल भज, कारण गोविंद नामामुळे या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटका होत असते. आणि ही सुटका कशी करायची ते सद्गुरु देव भगवान आपल्याला सांगतात. मात्र शिष्यही त्या लायकीपर्यंत पोहोचायला पाहिजे. जर शिष्य त्या लायकीपर्यंत पोहोचणारा असेल तर गुरुजी तुमचा उद्धार केल्याशिवाय ठेवत नाही. कारण ही विहीर भरलेली आहे, कुटुंब भरलेली आहे. त्या विहिरीचं पाणी किती प्रमाणात प्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून समोर सरका आहे जरा. म्हणून ही ज्ञानरूपी विहीर या ठिकाणी आपल्या गुरुवर गुरुजींनी कुठून आणले? आळंदीवरून इथे आणले. आज एका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आज सावित्रीबाई फुले मी कॅलेंडरला बघितली, मला एवढा आनंद झाला. म्हटलं गुरुजींनी पुण्यामध्ये त्यांच्या पुस्तकेमध्ये लिहून आहे की ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्या मुलींची शिक्षणासाठी शाळा काढली आणि ती शाळा आज आपल्या गुरुजींनी आपल्या भंडारा शहरामध्ये आज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून, नवे एकनाथी भागवताच्या माध्यमातून जगाला प्रबोधन करून आज मुली घडवल्या. आणि मुली घडवल्याच नाही, मुली घडवून त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्धार केला. आणि उद्धारच केला नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचाही उद्धार केला. आणि स्वतःचा उद्धार करून गुरुजींनी जगाला हे शिकवलं. काय शिकवलं गुरुजींनी? आया है सो जाएगा, सबको जाना है. आया है सो जाएगा, राव रंग राजा ही जाए, गरीब ही जाए. राव रंग फकीर, कोई बांधे सिंहासन, कोई बांधे जंजीर. अरे बाबा, या भंडारा शहरामध्ये काही कमी श्रीमंत लोक आहेत का? लई श्रीमंत लोक आहेत. पण आमच्या गुरुजीचं मन बघा, आमच्या गुरुजीचं मन बघा. आज एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा एवढी प्रॉपर्टी पण कोणासाठी? जगाच्या कल्याणासाठी.